आणि आम्ही सर्व संघाने मॅडम पण आल्या, ती सर्व मंडळी या ठिकाणी आता अशोक वैद्य साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीने लोकांच्यासाठी एक त्यांना समाधान मिळावं, एक सेवा द्यायची आणि एक आनंद त्यांच्या या चेहऱ्यावर फुलला पाहिजे, यासाठी जे काही मनोज काम करतोय, खरंच त्या ठिकाणी आमच्या या शिवसेना परिवारात आला. भले त्याला दिवस म्हणजे महिने कमी झाले, परंतु त्यांनी एक त्याची वेगळी छाप या ठिकाणी दाखवली आणि म्हणूनच त्याला आपले आदरणीय शिवसेना मुख्य नेते आणि आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मला वाटतं बीड जिल्ह्याचा संपूर्ण या जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली. हेच त्याचं त्यांना मला वाटतं हे प्रशस्तीपत्रक आहे. त्यांच्या या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं तर नाव आहे, ठाण्यात चांगलं काम करतायत आणि माझे मित्र म्हणून आणि माझी विरोधी पक्षनेता म्हणून पण त्यांचं काम चांगलं होतं. आम्ही भले सभागृहात भांडत होतो, पण आजही आमची मैत्री तशीच आहे आणि त्याचं कार्य या परिसरात सर्वश्रुत आहे. खरंच या ठिकाणी असलेल्या हा प्रचंड जो जनसमुदाय आहे हेच त्याचं प्रतीक आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि मनोजला या आपल्या पुढच्या आयुष्यात याला निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि ह्याच्या हातून असंच सत्कार्य घडो एवढं ईश्वराचरणी प्रार्थना व्यक्त करून तुमचा रजा देतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. चला, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतात तो क्षण आलेला आहे. दादांचा वाढदिवस, आदरणीय मनोज शिंदे साहेबांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. मी विनंती करतो साहेबांना की केक कटिंग सेरेमनीकडे आपण वळूया. चला, म्युझिक. आदरणीय मनोज शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. या व्यासपीठावरती उपस्थित समस्त मान्यवर पाहुणे, समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेनेचा परिवार, कार्यक्रमाला समस्त नागरिकांच्या वतीनं आदरणीय मनोज शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. शुभेच्छा नंतर पहिला आता लक्ष्मीचा आहे, त्यानंतर आपण शुभेच्छा घेऊया. हा, विनयजी